येस, थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. प्रशांत दादा गुराटकर, त्याचप्रमाणे जय हनुमान टिंबवली, ग्रामस्थ मंडळ टिंबवली आयोजित द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 सीझन 2 आणि रातची रात्र तिसरी आणि मॅच आता आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा फेरीमधली तिसरी मॅच बिटवीन टीम कवाड आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम सापे. सर्वांनी कपिलजी पाटील साहेब म्हणजे अर्थातच प्रतीक दादांचे पिताश्री मी त्यांना विनंती करतो या आपण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे तसेच कालुराम गोराटकर साहेब देखील उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो आपणही मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. आणि तसेच विश्वनाथ पाटील साहेब जुनांदुर्कीजम मी त्यांनाही विनंती करतो आपणही यायचं. आपलंही हार्दिक स्वागत. तसेच लेजंड प्लेयर हरीश दादा नांदुरकर दादांनाही विनंती असेल आपणही मंचावरती यायचं. तसेच संदीपजी नांदुरकर साहेब आपणही यायचं. या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि तसेच लेजंड ऑफ टेंबिवली दिगंबर दादा पाटील दिगू दादा देखील उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो आपण या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. अंपायरचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा अपेक्षा ठेवूया. आणि एक चांगली बॅटल आता आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. सुरुवात पहिला बॉल, पगलाच बॉल कटरने सुरुवात. पगलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो. डॉट बॉलने सुरुवात. ऑन साइडला फटका, फिल्डर आगेत उपस्थित. आणि तसेच मंचावरती तुम्ही महत्वाची उपस्थिती पाहू शकतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा लोकसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेबांची महत्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. साहेबांचं मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सध्याच्या घडीला सिग्नल दिला राईट साईडचा, टर्न घेतला लेफ्ट साईडला, अशी गोष्ट घडली. फर्स्ट ऑफ ऑल स्विच इट, त्यानंतर विचार केला जाऊ दे आपण ऑन साईडलाच खेळूया. तेच झालं ना की गाडी चालवत असताना आपण सिग्नल दिला राईटचा आणि टर्न घेतला लेफ्टला, अशा प्रकारे हा फटका होता. नेक्स्ट बॉल, आता उडवला बॉल, फुल टॉस आणि फुल टॉस बॉल पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. पगला षटकार. आणि या बॉलवरती सिग्नलची देखील गरज नव्हती कारण हा सिग्नल होता बाउंड्री लाईनचा बाहेर जाण्याचा. षटकार पगला. स्कोर कार्ड 7 वरती. आता स्टेप आउट झाले. त्यातंतरी फटका आता काऊ फेसला चालला. फिल्डर येतात, डबलला चान्स घेतला आणि 2 धावा कंप्लीट. लेट नाईट की मॅन ऑफ टेंबिवली मंदार गोराटकर देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. मंदारजी आपले हार्दिक स्वागत. की मॅन बिकॉज आज आय थिंक क्वालिफायर्स खेळत असताना मंदार नव्हतं. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख लोकसभा क्षेत्र सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेबांच्या महत्वाची उपस्थिती आणि त्यांचा फ्लेक्स देखील तुम्ही ऑन स्क्रीन पाहिला. आज अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता साहेब उपस्थित झालेत. साहेबांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांत दादा गुराटकर, संपूर्ण जॉन टिंबोली टीमच्या वतीनं द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि इन बिटवीन मॅच मध्ये इथे कम्युनिकेशनचा अभाव राहिला बॅटर्समध्ये आणि त्याचमुळे रनआउटचा स्वरूपामध्ये हा पगला झटका लागला. मंचावरती सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेबांची तुम्ही उपस्थिती पाहू शकतात. खरं तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा एकमेव पक्ष महाराष्ट्रामधला म्हणजे अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा
लोकसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेबांची महत्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. साहेबांचा माहिती मी नक्कीच सांगेल. आजची ही स्पर्धेची तिसरी रात्र आहे. गेल्या अगदी पहिल्या रात्रीपासून ग्रामीण क्रिकेटमधले रथी महारथी आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणि या स्पर्धेमध्ये फक्त भिवंडीमधल्या टीम्स नव्हे तर ठाणे, रायगड, पालघर या समस्त विभागांमधल्या एकूण एक दिग्गज ग्रामीण टीम्स आपल्याला द केक राऊंड कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाला. आणि हीच तर मेहनत आहे प्रशांतदा गुराटकरांची. आणि त्याचप्रमाणे हीच पण जनमान टेंबिवली टीमचे. कारण इतके वर्ष जो क्रिकेटचा दबदबा आणि जी दहशत ग्रामीण क्रिकेटमध्ये टीमने क्रिएट केलेली आहे आणि त्याचमुळे त्यांनी विचार केला की आजही आपण आपल्या पद्धतीने ग्रामीण टीम्सला एक चांगला प्लॅटफॉर्म एक चांगला स्टेज द्यायला हवा. आणि त्या अनुसरून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहात. आणि नक्कीच मला सांगावं असं वाटतं साहेबांचा ठीक बाजूला या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतदा गुराटकर देखील बसलेत. काही वर्षांपूर्वी एक केक शॉप पासून केलेली ती एक छोटीशी सुरुवात, त्यानंतर गुराटकर ब्रदर्सची ती मेहनत आणि एक केक शॉप आणि त्यानंतर विचार आला की आपला देखील एक स्पेसिफिक ब्रँड असायला हवा, आपली देखील एक वेगळी ओळख या समाजामध्ये असायला हवी आणि सुरुवात केली द केक राऊंड कंपनीला. आणि ती एक छोटीशी सुरुवात आज जाऊन आपण समस्त विभागांमध्ये केक राऊंड कंपनीचे आज 9 आउटलेट्स आपण पाहत आहोत. आणि हीच मेहनत आहे गुराटकर ब्रदर्सची. कारण आयुष्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पहिला दिवस नेहमी शून्यानेच सुरुवात होते, पण तुमची मेहनत ठरवते की तुम्ही किती पुढे जाल. आणि शून्याने केलेली ती सुरुवात आज जर आपण पाहिलं तर द केक राऊंड कंपनीचे आउटलेट पडघा, कोंडगाव, वाशिन, बापगाव, अंबाडी, कुडूस, वाडा या विभागांमध्ये आपल्याला द केक राऊंड कंपनीचे आउटलेट पाहायला मिळतात. आणि या ओव्हरची सुरुवात आता झाली आहे विकेटने. धक्का लागला दुसरा. थँक्यू. इज अ ब्रँडेड नाव आणि द केक राऊंड कंपनी स्वतःमध्ये एक ब्रँड आहे. पण या नावाला ब्रँड बनवण्याकरिता इतक्या वर्षांची मेहनत. कारण आज खरं तर जर आपण पाहिलं तर दादांची जी मेहनत आहे, दादांचं जे यश आहे ते समस्त विभागाला पाहायला मिळत आहे. पण यशामागे जी मेहनत दादांनी इतके वर्ष केलेली आहे. कारण खरं तर प्रत्येकी क्षेत्रामध्ये मित्रांनो जेव्हा आपण सुरुवात करतो ना, सुरुवातीच्या वेळेला तितका सपोर्ट त्या गोष्टी मिळत नसतात. पण जेव्हा आपण यशस्वी होतो, अचिव्हमेंट होते, तेव्हा जाऊन एक वेगळी वेळ एक वेगळा आदर आपल्याला मिळतो. आणि खरं तर मान सन्मान आदर या गोष्टी कधी मागून मिळत नसतात, त्या कमवाव्या लागतात. आणि त्या कमवलेल्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये प्रशांतदा गुराटकर दादांनी द केक राऊंड कंपनी टीमने. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 4 वरती गौरव. येत्या क्षणी स्विच हिट खेळायचा होता, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये तिथे, डॉट बॉल येतोय. आणि खरं तर आज 4 शेफ देखील आपण पाहिले द केक राऊंड कंपनीचे. आपण डिलिशियस केक खातो आणि खरं तर ते केक बनवण्यामागे ज्यांची मेहनत असते त्यामध्ये आरिफ असेल, त्यानंतर रियाज असेल, त्यानंतर रवी असेल आणि त्यानंतर शेफ सुरेश असेल. ते 4 चेहरे. बॉल फिरवला, कटरचा वापर दरम्यान केला जातो. आणखीन एक या क्षणाला जर आपण पाहिलं तर ऑनफिल्ड डिसिजन नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल, ओव्हर स्टेपिंग आणि फार पुढे पाय पडला आणि ते अंपायर्सने पाडले देखील. फ्री हिटचा बॉल फायदा घेऊ शकले नाही. बॉलर बॅक स्ट्रोक होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अगदी क्विकली स्टॉप केला बॉलर धीरजनं. यात नंतर होणारा जो सामना असणार आहे त्याची माहिती आम्ही नक्कीच थोड्या वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. स्कोर कार्ड थांबला 11 वरती. क्रॉस लाईन खेळायचं होतं बट बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट दरम्यान आलं नाहीये. डॉट बॉल आणखीन एक येतोय आणि एक निर्धाव चेंडू दबाव आता वाढवतोय टीम सापेवरती. कारण फर्स्ट बॅटिंग ते करतात आणि समोर अशी एक टीम आहे ज्या टीमने आजची रात्र बॅटिंग मध्ये गाजवली आहे
आणि त्याचमुळे कुठेतरी कवाड टीमचा अगेन्स्ट इथे चांगला खेळ जर करायचा आहे, चांगली फाईट जर द्यायची आहे, तर कुठेतरी या फर्स्ट हाफमध्ये मी म्हणेन की मिनिमम 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावा बनवणं ही गोष्ट फार महत्त्वाची राहणार टीम सापेसाठी. आता देखील बॅटर लेट झाले तसंच वाटतंय, कारण बॉल अगदी जिथे बॅटचा स्टिकर असतो ना तिथे हा बॉल लागला. आणि हे तेव्हा घडतं जेव्हा ॲज अ बॅटर तुम्ही स्ट्रोक खेळण्याकरिता लेट झालेत, आणि तेच झालं. मिळेल फक्त या बॉलवरती सिंगल, आणि सिंगलच्या साख्याने स्कोर कार्ड आता 12 वरती आपल्याला पाहायला मिळतं आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनचा ताबा घेताना ऋग्वेद आपल्याला पाहायला मिळतोय, रील स्टार फ्रॉम टेंबिवली. स्लो वन बॉल दरम्यान चालला आता लॉंग बॉलला, फिल्डर हलकी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा बॅटर्सने दरम्यान घेतला. जरूर कंप्लीट झाला या बॉलवरती या रन्स. 2 धावा कंप्लीट झाला आणि 2च्या साहाय्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला आणि खेळही समाप्त झाला. 2 षटकांचा अखेरता टीम टोटल 14 धावा स्कोर कार्ड वरती आणि आणखीन येत्या 2 ओव्हरचा खेळ राखलेला आहे या पहिल्या सत्रामध्ये. यानंतर होणारा सामना कन्फर्मेशन आणि त्याचं कन्फर्मेशन अगदी थोड्या वेळामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत की यानंतर सामना एक्झॅक्टली कोणाचा असणार आहे. चला वेळ जास्त चालला. फिल्डिंग टीम 2 ओव्हरमध्ये एकूण 14 धावा आल्या, 2 धक्के देखील लागलेत. अजूनही इथं 12 चेंडूंचा खेळ लागला या पहिल्या सत्रामध्ये. तिसरं षटक बॉलर तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. अतुल 12 चेंडू महत्वाचे आहेत, कारण या परिस्थितीमधनं जर एक चांगला टोटल पर्यंत पोहोचायचं या फर्स्ट हाफ मध्ये टीम एस के स्पोर्ट्स गावदेवी सापे टीमला, तरी त्या 12 चेंडूंवरती मी म्हणेन की मिनिमम 25 ते 30 त्यांना इथनं हवे आहेत, कारण समोर एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे. ज्या बॅटिंग युनिटने या आधीच्या सामन्यामध्ये अगदी धुवाधार बॅटिंग केली होती आणि त्यांचा अगेन्स्ट जर इथे चांगला खेळ करायचा तर तुम्हाला ॲटलिस्ट मिनिमम 40 तरी या फर्स्ट हाफ मध्ये हव्याच आहेत. थर्ड ओव्हर अतुलचा फुल टॉस. बॉल दरम्यान आता लॉंग ऑफला चालला. फिल्डर येतात वेगाने, बॉल फील्ड होतोय, डबलला चान्स घ्यायचा होता. मिसकम्युनिकेशन जरूर होतं पण नुकसान घडलं नाहीये. मिळेल फक्त सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 15 वरती. टीम टोटल आता आपल्याला 15 वरती पाहायला मिळत आहे. बट इथे या क्षणाला प्रेशर फील होतो दोन्ही बॅटर्सला, कारण 8 विकेट अजूनही हातामध्ये आहेत आणि विकेट आपल्याला सोबत घेऊन जायचे नाहीयेत. त्याचमुळे या क्षणाला चान्स घेणं या दोन्ही बॅटर्ससाठी महत्त्वाचं झालं. आणि बघा, आयुष्य असो खेळ असो, रिस्क घ्याल तर रिवॉर्ड मिळेल. बट इथे बॉलिंग अव्वल दर्जाची होत आहे ती देखील गोष्ट लागली. लॉंग ऑन येतात, थ्रो देखील येतोय, रनआउटची शक्यता आणि रनआउट स्वरूपामध्ये झटका हा लागला तिसरा. रनआउटची विकेट. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 5 वरती ऋषिकेश. आणि आमच्या समवेत ॲज अ ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये किंग स्कोरर आणि त्याचप्रमाणे रिचेस्ट स्कोरर टेनिस बॉल क्रिकेट मधले अल्पेशजी गायकवाड आज आमच्या समवेत आहेत. आणि त्यांचा मामाचाच गाव आहे टेंबिवली. खातिरदारी जोरात सुरू आहे त्यामुळे. आणि तसंही पाहुणचार या गोष्टीवरती नेहमीच फार लक्ष टेंबिवलीकरांचं नेहमीच राखलं. 5 वर्षाआधी मी फर्स्ट टाइम टेंबिवली गावामध्ये TPL ला आलो होतो. नेक्स्ट बॉल
आताही तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये. काऊ फेसला फिल्डर हलकी मिसफील्ड झाली, पण डबलला चान्स घेतला जाणार नाहीये. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल, आणि सिंगलचा साकियाने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड 17 वरती. खरं तर जेव्हा टॉस आम्ही केला तेव्हा ओपिनियनमध्ये सापे टीमच्या कॅप्टनने सांगितलं होतं की लेट नाईट चेस करणं अवघड असतं, त्यामुळे आम्ही जरी टॉस जिंकला असता आम्ही बॅटिंगच केली असती, आणि बॅटिंग नशिबामध्ये आली आहे. आणि 45 ते 50चा उल्लेख त्यांनी तिथे केला होता, पण या क्षणाला गाडी अडकली आहे. लोबा फुल टॉस, समोरच्या दिशेने फटका, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ, आखेत हलकी मिसफील्ड, डबलला चान्स घेतला, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि 2चा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 19 वरती, 19 ऑन द बोर्ड. पण या क्षणाला मी म्हणेन की 40 जरी बनला तरी सुद्धा फाईट चांगली होऊ शकते. बघा, याआधी कवाड टीम जबरदस्त खेळली, बॅटिंग जबरदस्त लागली, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. बट कुठेतरी फर्स्ट बॅटिंग करत असताना, चेस करत असताना फार मोठा अंतर असतो, हे आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलंय. आणि त्याचा एक ज्वलंत एक्झाम्पल कालच्या रात्रीमध्येच आपण पाहिला की आपल्या इंडियन टीमला आपण याआधी जेव्हाही फर्स्ट बॅटिंग करताना पाहिलं तेव्हा लाजवाब खेळ लागला, बट चेस करत असताना काय प्रेशर असतो, काय दबाव असतो, या गोष्टी वेगळ्या असतात मंदार. कारण फर्स्ट बॅटिंग करत असताना आपण 4 ओव्हरमध्ये कधी कधी 70 देखील बनून जातो, बट जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये त्या 4 ओव्हरमध्ये 40 करायचे असतील ना, तेव्हा प्रेशर फील होतो. बॉल अवेमध्ये आगे, लॉंग ऑफ येतात, कॅच पकडली जाईल, विकेट. धक्का आता लागला हा 4था. शुभाचे लाडाचे प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर, प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर, प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. हे क्यूट भारी त्या डेझी मुलीवर जीव आहे त्याचा पारा. आणि खरं तर काल इंडियन टीम जेव्हा पराभूत झाली, सोशल मीडियावरती भरपूर साऱ्या चर्चा सुरू झाल्या, कारण T20 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये इंडियन टीमने फक्त 3 वेळा 160+ टोटल चेस केला, आणि त्या तिन्ही मॅचेसमध्ये विराट कोहली नॉट आउट. हा इतिहास आहे. दॅट्स वाय अँकर रोल काय असतो, कारण जेव्हा स्टार्टिंग लेवलला विकेट जातात तेव्हा एखादा बॅटर तुमच्याकडे असायला हवा जो क्रीजवरती उभा राहील, जो तुमच्यासाठी अंतिम चरणापर्यंत तिथे उभा राहील आणि एका एंडने स्कोर कार्ड चालवेल. मग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ॲज इट इज ही गोष्ट अगदी लागू होते. तुमच्याकडे एक बॅटर असा असायला हवा जो सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करेल, आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्याचा बॅटमधनं बाउंड्री देखील येईल. कारण बघा, 4 ओव्हरची मॅच आपण म्हणतो की फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट, मोठ्या फटक्यांसाठी जायला हवं आहे, बट कधी कधी मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये जे निर्धाव चेंडू येतात, जे विकेट क्विकली जातात, ती गोष्ट आपण विसरून जातो. त्यामुळे याही फॉर्मॅटमध्ये 1-1, 2-2 धाव्यांना देखील तितका महत्त्व असतो. आता देखील फुल टॉस होता, बट गतीने हा फुल टॉस होता, आणि फिल्डिंग चांगली झाली आहे, रनआउटची शक्यता होणार नाही आहे. आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा, आणि 2 धावांचा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 21 ऑन द बोर्ड. आणि खेळ समाप्त 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरचा अखेरता रनचा आकेत 21. 6 चेंडूंचा खेळ आणखीन लागला या पहिल्या सत्रामध्ये. यानंतर होणारा जो सामना आहे परेशजी, यानंतर होणारा सामना, पुढील सामना टीम जहानुमान खोनी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम 94 कामन, यात नंतरची लढत. आणि त्यानंतर टीम जुनानदुर्गी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम लाखिवली. आणि यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत, ते आताच आम्ही क्लिअर करतोय. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. चला फिल्डिंग सेट करा कवाड टीम. चला प्लीज विनंती असेल, फिल्डिंग टीम क्विकली फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. चला 94 कामनचे कॅप्टन अकबर आहेत या आपण, आणि त्याचप्रमाणे टीम जहानुमान खोणीचं कॅप्टन आपण देखील या. अंतिम षटकाचा खेळ आणि बॉलर तयार होतो या लास्ट ओव्हरमध्ये. विकी म्हात्रे या लास्ट ओव्हरमध्ये. मंचावरती सर्वांनी जर आपण पाहिलं तर शैलेशजी बिडवी साहेबांची उपस्थिती आपण पाहत आहात. अगदी लेट नाईट तेही वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित झालेले आहेत. आणि खरं तर साहेबांचं असलेलं जे क्रिकेटवरती प्रेम आहे, जे खरं तर प्रेम टेंबिवली टीमवरती आहे, प्रशांत दादांवरती आहे, त्या प्रेमा खातीर आज साहेब आलेत. आणि साहेबांचे मी विशेषतः आभार व्यक्त करेन की अगदी आमच्या विनंतीला मान देऊन ही महत्त्वाची उपस्थिती आज तुम्ही द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये दाखवलेली आहे. लास्ट ओव्हर विकी म्हात्रे.
म्हात्रेचा पहिलाच बॉल स्टॅन अँड डिलिव्हर नव्हे तर स्टॅन मे डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. षटकाराने सुरुवात. आज दादा क्रिकेटचे सामने ठेवलं छान. क्रिकेटचे सामने ठेवलं छान. क्रिकेटचे सामने ठेवलं छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभावलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. काय फटका आला. खडे खडे लॉंग ऑनचा वर्ण षटकार येतोय. आता म्हात्रे सोबत चर्चा तिथे सुरू आहेत. कारण म्हात्रेला देखील ठाऊक आहे, टीम कवाडला देखील ठाऊक आहे की या लास्ट ओव्हरमध्ये जर 12 ते 15 आल्या तर त्यात नंतर दुसऱ्या सत्रामध्ये अंडर प्रेशर 35+ टोटल देखील चेंज करणं इट्स नॉट इझी. क्लायमॅट थंड झाला अशा कंडिशन्समध्ये आपण पाहिलं की 7 रन बरोबर 8 रन बरोबर देखील चेंज करणं सोपं नाही राहत. सिक्सरने सुरुवात या ओव्हरची. चला वेळ त्याकडे लक्ष असू द्या फिल्डिंग टीम. अजूनही 5 चेंडू लागलेत. 27 झालेले आहेत आणि हा प्रयत्न नक्कीच असेल बॅटर आतिशचा बॅटमधनं षटकार आला. बॉल होता लॉंग ऑफला चाललाय. डबलला चान्स घेतलाय आणि 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 कंप्लीट. स्कोर कार्ड आता 29 वरती आणि या क्षणाला 4 चेंडू आणखीन आहेत आणि त्या 4 मध्ये इथे एखादा मोठा फटका जरी आला तरी सुद्धा असा आकडा बनेल की ज्या आकड्यावरती नक्कीच या सत्रामध्ये आपल्याला एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल या अपेक्षा आहेत. एक सुपर ओव्हर आजच्या रात्रीमध्ये आम्ही ऑलरेडी पाहिलेली आहे. या वेळेला खरं तर विचार जर आपण केला तर प्रेक्षक तर रेडी आहेत दुसऱ्या सुपर ओव्हरसाठी. बट टीमचा विचार असेल की कुठेतरी आपल्याला या रनिंग मॅच मध्येच काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं. 4 चेंडू आणखीन लागले. स्वतः टीमचे कॅप्टन बॉलिंग मार्क वरती आहेत विकी म्हात्रे. 29. अजूनही 4 चेंडू आहेत आणि हा आलाय पुलचा फटका. फिल्डर आहेत. बॉल फील्ड होतोय. डबलला चान्स आणि आता हा चान्स पडेल मागात. रनआउट चा स्वरूपामध्ये धक्का लागला. हा 5वा. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. असं ब्रँडेड नाव आहे मार्केट. चला टॉस साठी या 94 कामन आणि टीम जहनवान खोनी आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये आणि बॅटर आता दाखल झालाय क्रमांक 7 वरती. बाहुबली ऑफ साफे नंद किशोर बॅटिंग करण्याकरिता आला. 3 चेंडू आणखीन लागलेत. आणि वाईड यॉर्कर बढती खराब. अतिरिक्त रनदमान मिळेल. आज समालोचन कक्षामधनं आपण खरं तर या स्पर्धेचं नेतृत्व ॲज अ कॉमेंटेटर जे करतात समीरजी ठाकरे सरांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. तसेच द स्वीट व्हॉइस ऑफ झेडके मोनीजी पाटील सरांचाही तुम्ही आवाज ऐकला. आणि बॉल आता चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. महत्वपूर्ण या रन्स येतात. येतोय चौकार आणि आता स्कोर कार्ड. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड आता या 4च्या साह्याने जाऊन पोहोचला 34. फिल्डर तिथे होते जरूर बट ते इतके क्लोज होतं की बॉल फील्ड करण्याची कोणती शक्यता तिथे नव्हती. पण खरं तर मला हा प्रश्न पडला आहे की जर तुम्ही सिली मिड ऑफला फिल्डर ठेवतात आणि तुम्ही बॅटरला वाईड ऑफ ऑफस्टम्प फुल्लन बॉल टाकाल तर ते निमंत्रण सुद्धा होतं. आणि दरम्यान हागी बॉल चालला डीप कव्हरला. फिल्डर आहेत तिथे उपस्थित आणि दरम्यान आताही कंप्लीट केल्या जातील या रन्स.
2 आणि स्कोर कार्ड या दोनचा साह्याने जाऊन पोहोचला आता 37. नेक्स्ट बॉल फुल टॉस. आताही हॅमर केला. आताही फिल्डर येतात लॉंग ऑफचे. बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि एक्झॅक्टली ज्या आकड्याची आपण चर्चा करत होतो तोच आकडा आता सेट केलाय. 39 बनवण्यात आला. 40 धाव्यांचं टार्गेट सेट केलं टीम SK स्पोर्ट्स गावदेवी सापे टीमने अगेन्स्ट टीम मीत स्पोर्ट्स कवाड. टॉस देखील आपण करणार आहोत आणि काही शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत. खोनी टीमचा कॅप्टन, बट त्याआधी आपण विशेष शुभ सन्मान करूया. एक विशेष शुभ सन्मान आपण करूया. अगदी महत्वाची उपस्थिती आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेबांचा सन्मान आपण करीत आहोत. आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांतदादा गुराटकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. अगदी आज वेळात वेळ काढून साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित राहिलेले आहेत. आणि साहेबांचा सन्मान स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांतदादा गुराटकर दादांच्या शुभ हस्ते केला जातो. लोकसभा क्षेत्र संपर्क प्रमुख आहेत साहेब आणि आज महत्वाची उपस्थिती साहेबांची आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. समाजसेवक सन्माननीय संतोषजी बाने साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी प्रशांत दादांनाच विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय संतोषजी बाने साहेबांचा सन्मान आपण करायचा. संतोषजी बाने साहेबांचा सन्मान केला जातो. त्यानंतर मी साहेबांना विनंती करतो आपण थांबायचं. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस देखील करणार आहोत. चला यायचं 94 कामन आणि टीम जवानमान कोणी. साहेबांना विनंती असेल आपण थांबायचं. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. 94 कामन आणि जहानवान खोनी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॉइन विषय आय थिंक खोनी कामन टीमला आय थिंक सो माहिती नसेल. कॉइन विषय फर्स्ट ऑफ ऑल मी क्लिअर करतो. कॉइनचा एका बाजूला द केक क्राउन कंपनी, दुसऱ्या बाजूला जहानवान टेंबवली. कॉल कोण करतो? टीम खोनीचा कॉल असेल. जहनुमान टेब्युली असा कॉल आहे आणि द केक क्राउन कंपनी आला म्हणजे टॉस जिंकला 94 कामन टीमने. साहेबांना विनंती असेल आपण सारांना व्हायचं आहे. टॉस फर्स्ट ऑफ ऑल मित्रा जिंकला निर्णय करणार आहे. आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग तुम्ही करणार आणि क्रिकेटचा फेवर तर संपूर्ण कामन परिसरामध्ये किती आहे ते संपूर्ण भारताला माहिती आहे. आणि आताच कामन प्रीमियर लीग देखील कंप्लीट झाली. आणि महत्त्वाची गोष्ट मी हे विचारेन, प्रीमियर लीग झाली जरूर बट ग्रामीण क्रिकेट आतापर्यंत कामन टीमसाठी कसं राहिलं? तसं तर चांगलंच राहिलं आहे पण या मॅचला जास्त मेहनत करू. आणि आय थिंक तुम्ही फिल्डिंग करणार आहेत. सो स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे आहेत? कोणी टीमसमोर मला असं वाटतं फर्स्ट टाइमच कळणार असेल. सो स्ट्रॅटेजीज काय राहणार आहेत? 4 ओव्हरची मॅच राहणार आहे. किती पण तरी स्ट्रिक करण्याचा प्रयत्न. आणि बॉलिंग युनिट आज कशा प्रकारे? बॉलिंग युनिट तर आहे पण कमीत कमी धावा राखण्याचा प्रयत्न करू. आणि स्पेशली टेंब्युली टीमचं इन्व्हिटेशन तुम्हाला मिळालं, ही स्पर्धा खेळण्याची संधी, त्या टीमविषयी आणि आयोजनाविषयी काय सांगाल? टीमचा धन्यवाद टेंबिवली आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांच्यामध्ये धन्यवाद. बेस्ट ऑफ लक टीम 94 कामन. दक्षत आमच्या समवेत. आणि दक्षत फर्स्ट ऑफ ऑल जी इनिंग खेळला ती कशा प्रकारे? इनिंग विषयी काय सांगशील? नाही नक्कीच जेव्हा आम्ही मैदान उतरतो तेव्हा टीमचा भरपूर सपोर्ट असतो मला आणि माझ्यावरती कुठल्या प्रकारचा प्रेशर टाकत नाही. त्यामुळे मी जसा माझ्यातर्फे खेळण्याचा प्रयत्न करतो तसा माझ्यातर्फे खेळ होतो. आणि आता बॅटिंग वाटायला आली आहे दक्षत, काय वाटतंय? समोर 94 कामांसारखी एक दिग्गज टीम आहे. माइंडमध्ये काय थॉट्स येतात की 4 ओव्हर आहेत, आम्ही जर या आकड्यापर्यंत पोहोचलो तर नक्कीच तो आकडा आम्ही डिफेंड करू. एखादा आकडा आणि सेम टीमसोबत जाणार आहेत की काही चेंजेस? नाही टीम सेम असणार आहे आणि नक्कीच या सामन्यात आम्ही गेम प्लॅननुसार उतरू. पूर्ण स्क्वॉड सेम असणार आहे. आणि कसं वाटलं ऑल ओव्हर? कशा प्रकारे एन्जॉय केली स्पर्धा?
नाही नक्कीच खूप चांगले आयोजन आहे आणि जसं आम्हाला वाटलं होतं अगोदर की ग्राउंडवरती फ्रंट लाईटचा उजेड कमी असणार, पण तसं काय नाही, चांगला उजेड आहे आणि एकदम बॉल विजिबल होतो. बेस्ट ऑफ लक टीम कोणी. टॉस देखील कंप्लीट, टॉस जिंकलाय टीम 94 कामनने आणि प्रथमतः निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. धन्यवाद. आणि तसेच मी सर्वांनी शैलेशजी बिडवी साहेबांना विनंती करतो की या स्पर्धेविषयी साहेब आपण मनोगत व्यक्त करायचं. आज साहेबांची महत्त्वाची उपस्थिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा लोकसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सर्वांनी शैलेशजी बिडवी साहेबांना मी विनंती करतो या स्पर्धेविषयीचं मनोगत साहेब आपण व्यक्त करायचं. खूप आनंद वाटतो का या टेंबिवली गावामध्येच मी या 2 ते 3 वर्षापूर्वी रबरी बॉल पावसाळी अशा या स्पर्धेला आलो होतो, जे हनुमान स्पोर्ट यांनीच आयोजन केला होता, बरोबर ना. आणि आज त्याच ग्राउंडवर एवढी मोठी नाईट स्पर्धा बघायला भेटते. एक छोट्याशा गावातनं आमच्या गावात पडग्या गावात प्रशांत आला आणि 8-9 दुकानं 10 दुकानं खोलली. या माध्यमातून त्याचा पूर्ण केक क्राऊनचा प्रचार झाला आणि चांगल्या प्रकारे क्वालिटी देऊन एक टेंबिवली छोट्या गावातील मुलगा पडग्यामध्ये आला, पडग्यातून 8-9-10 दुकानं खोलली, त्या माध्यमातून संपर्क वाढवला आणि आज ह्या टेंबिवली छोट्या गावामध्ये एवढी मोठी स्पर्धा भरवली. त्यामुळे प्रशांत व त्याची पूर्ण टीम यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि या छोट्याशा गावात सुंदर आयोजन केलेलं आहे तुम्ही, जे हनुमान स्पोर्ट्स टेंबिवली यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब. अगदी मोलाची उपस्थिती तुमच्या स्पर्धेमध्ये लागली आणि अतिशय चांगलं मनोगत देखील साहेबांनी व्यक्त केलं. कारण द केक क्राऊन कंपनीला उभं करण्यामध्ये जी मेहनत प्रशांत दादांनी केलेली, आज मी उल्लेखही समालोचन करत असताना केलेला की एक केक शॉपपासून केलेली ती सुरुवात आणि त्यांची ती मेहनत आणि त्यांचं ते सातत्य, आणि त्याचमुळे आज आपल्याला ऑलमोस्ट 10 आउटलेट द केक क्राऊन कंपनीच्या पाहायला मिळतात. आता आपण वळूया ऑनगोईंग मॅचकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल. ॲक्शन रिप्ले पाहतोय, मोठा डिसमिसल आहे इकडे. कोण आऊट झालाय तर माघारी परतले गेले किरण मडवी. खरं तर कवाड संघाचा सर्वात बलाढ्य बॅटर क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी परतला गेला आणि 7 वरती पहिला धक्का. टार्गेट फार मोठं नव्हतं, पण विशालने मगाशी बोलला होता की एक फायटिंग टोटल 35-40 जेव्हा बनवल्या गेल्या तर ज्या पद्धतीने सध्याची कंडिशन आहे तिकडे फाईट बॅक जरूर बनवता येईल. आणि आता तो फाईट बॅक सध्या देताना आपण पाहतोय बीच स्पोर्ट्स कवाडच्या अगेन्स्ट SK गावदेवी सापे संघ. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 वर 1. नवीन बॅटर आता विशाल आलाय, पण वैभव अजूनही मैदानामध्ये. कारण की ओपनिंग पेअर मध्ये जर तुम्ही बघितलं गेलं तर 2 मोठे दिग्गज नावं तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूने वैभव सांबरे, किरण मडवी. किरण तर परतला गेला, एक सिक्सर त्याचा बॅटमधनं आपण पाहिला, पण आता विशालला वैभवची साथ द्यावी लागेल. इकडनं पार्टनरशिप इम्पॅक्ट करेल, कारण की आणखी एखाद दुसरा विकेट जर मिळाला इकडनं येणाऱ्या या षटक आणि येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये तर मग थोडी मॅच फसताना दिसेल जरूर, पण पार्टनरशिप इम्पॅक्ट करेल. जितकी मोठी पार्टनरशिप होईल या 2 बॅटरमध्ये तितकाच खेळ जवळ जाताना दिसेल. पल तयार, रिव्हर्स खेळण्यात आल्या आल्या विशालचा प्रहार आणि विशाल काय फटका देईल. 6 धावेंचा मोठा झटका, सिक्सर. प्रिया शुभाचे लाडाचे प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. हे क्यूट भारी त्या डेसी मुलीवर जीव है त्याचा फार. 7 जन्माची ग प्रतीक्षा ताई आहे. काय फटका एक्झिक्यूट केलाय. बरोबर बघितलं होतं ऑप्शनच्या बाहेर बॉल येतो आणि जसा पाहिला तसा पाठवला 6 धावांकरिता. आता ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले, बॉल कलेक्ट करतात. फिकी करेपर्यंत एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं थोडं डान्सिंग षटक राहिलं. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 विकेट गमावत असताना पाठलाग सध्या चालू आहे 40चा आणि 40चा पाठलाग करत असताना 14 धावा फलकावरती बनवलात. अजूनही इकडनं जर बघितलं गेलं तर 8.67चा आस्किंग रन रेट आहे 40चा पाठलाग करत असताना.
14 अवरेजने धावा तर फलकावरती बनवल्या गेल्यात. 18 बॉल आणि 26 ची मॅच. भरपूर रंगताना दिसेल मॅच. आणखी 1-2 विकेट जर आले तर मॅच रंगेल. इकडनं हे दोघे बॅटर अजूनही 8 ते 10 बॉल पार्टनरशिप जर या दोघांची टिकली ना तर मी म्हणेन की मॅच घेऊन जातील. आणि ती ताकद या दोन्ही बॅटर्स मध्ये आहे, विशाल आणि वैभव सांबरे. आता षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती SK सापे संघाकडनं गोलंदाज आपण सध्या पाहतोय निखिल पाटील. या आधी पहिल्या षटकामध्ये जीवन लांडलं होतं. एक सिंगल पासून सुरुवात, मग सिक्सर, मग डॉट, विकेट, मग पुन्हा 6. अंतिम बॉलवर एक सिंगल आली. स्ट्रायकर एंड वरती विशालच असेल कारण की लास्ट बॉल वरती सिंगल आली होती. आणि निखिल पाटीलचं आता दुसरं षटक. बॉल तयार. पहिला बॉल घेऊन समोर असेल विशाल. सेकंड एंड, दुसऱ्या एंडने. आणि हे काय घडलं, बॅटची आउटर एज लागली होती, कडा होती बॅटची. हा रिप्ले पहा. आतमध्ये बॉल आला, आउटर एज लागली आणि विकेट किपर दुसरी संधी होती. या दुसऱ्या संधीमध्ये देखील अटेम्प्ट केलं असतं तर बॉल हातामध्ये आला असतं, पण जीवनदान मिळालंय. विशालला ती संधी दिली. या आधी आपण बघितलं होतं वैभवला संधी दिली होती, वैभवने धुमाकूळ घातला होता. आणि आता विशालला संधी मिळाली. रिवर्स खेळायचा होता, बॅटवर बॉल नाही आला. पुन्हा एक डॉट बॉल, लगातारचा दुसरा डॉट. ऍक्शन रिप्ले पहा. रिवर्स खेळायचा प्रयत्न केला, शरीरावर बॉल लागला, त्यानंतर यष्ट्यांच्या जवळनं निघला बॉल. आणि असंच विकेट आपण ईशान किशनला विकेट आता T20 वर्ल्ड कप मध्ये पाहिलेला. शरीरावरती बॉल लागला आणि त्यानंतर यष्ट्यांवरती गेला होता. पण इकडे विशालला संधी मिळाली. पुन्हा एक स्टेप आउट केला आणि यावेळेस आता विशालला आणखी संधी नाही मिळणार कारण की जितक्या संध्या होत्या तितक्या त्याने गमावल्या. आणि आता विकेट. किटला दादा प्रशांत गोरडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला, प्रशांत गोरडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोरडकर. दरम्यान इथे शुभागमन होत आहे सन्माननीय डॉक्टर पराग पाटील साहेबांचं. उद्योगपती, टेंबोली गावचे गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता जर बघितलं गेलं तर फर्स्ट एड किट बॉक्स देखील आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. असे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर पराग पाटील सरांचं इथे शुभागमन झाले आणि आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. विशालच्या संधी संपली पण यष्टी रक्षकाची संधी वाढली होती तिकडे. त्याला आणखी एक संधी मिळाली आणि विकेट मिळवला. आणखी एक. ओ माय गॉड, ये क्या हो गया भाई. अजून एक धक्का. क्लीन बोल्ड. कॅप्टन विकी, कॅप्टन नॉक खेळण्याकरिता आता मैदानामध्ये आलाय आणि गरज ही आहे कारण की विकेटचा जर विचार केला तर किरण परतला गेला. त्यानंतर विशालने एक सिक्सर, एक सिंगल, 3 डॉट, विकेट तो देखील माघारी परतला. मग धीरज आला आणि धीरज पहिलाच बॉलवरती माघारी निघून गेला. आता विकी मात्र क्रमांक 5 वर आला. वैभव सांबरे म्हटलं होतं ना की वैभव सोबत तुम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. वैभवकडे ती क्षमता आहे, वैभवकडे ती ताकद या मॅच फिनिश करण्याची. पण जसे विकेट एका बाजूने पडतील वैभववरती देखील प्रेशर येईल. 8-40 इकडनं करंट रन रिक्वायर्ड रन रेट आहे. 40चा पाठलाग करत असताना 14 वरच गाडी थांबली. मागील 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 2 डॉट म्हणजे एकही धाव नाही आलेली. सेकंड लास्ट बॉल 5वा. विकी करीत ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने बॉल चालला. मैदानाला घरंगळ्या करत एका सिंगल करिता आणि एका सिंगलच्या मदतीने 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. निखिल पाटीलने कमाल केली या षटकामध्ये. चांगली बॉलिंग केली. 5 बॉल हाताळले ज्यामध्ये 2 डॉट पहिले, त्यानंतर 2 विकेट घेतला, एक सिंगल. आतापर्यंत एकच धाव दिली आहे 5 चेंडूमध्ये आणि 2 विकेट घेतलेत. शेवटचा अंतिम बॉल आता वैभव.
आणि या वैभव ओपनिंगसाठी जरूर आला होता, पण एकच बॉल त्याने फेस केलाय. भरपूर काळ तो नॉन स्ट्रायकर एंडवरती होता. शेवटचा अंतिम बॉल, लास्ट बॉल या षटकातील अंतिम बॉल. ऑन साइडला चालला बॉल. आता वाटिश लॉंगॉनचे फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील. बॉल उचलला जाईल. एक धाव हा ना दुसऱ्या धावेकरिता होती जरूर, पण थांबवलं एका धावेवरती आणि एका धावेच्या मदतीने एक सक्सेसफुल षटक कंप्लीट झालंय निखिल पाटीलचं, ज्यामध्ये त्याने अवघ्या 2च धावा दिल्या आणि 2 विकेट देखील मिळवले. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 8.00च्या ॲव्हरेजने बनवला 16. आता 12 मध्ये बनवायच्या 12.00च्या ॲव्हरेजने धावा 24. 16 वरती 3 मी स्पोर्ट्स कवाड. आणि जर बघितलं गेलं हेड टू हेड फाईटने तर जेव्हा 2 षटकं कंप्लीट झाले तेव्हा SK गावदेवी सापे संघाच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 वर 2 होते आणि समोर जर बघितलं गेलं तर 16 वरती 3 आहेत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण टेक्नॉलॉजीचा वापर करताना पाहतोय ना, मी याआधी देखील एका स्पर्धेमध्ये उल्लेख केलेला की भिवंडीमध्ये प्रथमच लेग बिफोर विकेट करिता DRS प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं. आणि आता जसजसं टेनिस क्रिकेट डेव्हलप होत चाललंय तसं प्रिन्स मूवीज देखील हळूहळू डेव्हलप होताना आपण पाहतोय. ISPL सोडली तर ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रिन्स मूवीजच्याच माध्यमातून लेग बिफोर साठी हा DRS आणला गेला होता. क्या बात है. गोवा इथे जी स्पर्धा झाली तिकडे देखील यूज केला गेला होता. आणि मगाशीच म्हटलं मी की बघा, तुम्हाला डेव्हलप होणं गरजेचं आहे. तुम्ही नाविन्यपूर्वक गोष्टी जेव्हा आणाल, आणि किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट का म्हटलं जातं प्रिन्स मूवीजला, त्याचे रिझन हेच आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये हा लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहत आहोत. क्लिअर क्वालिटी. 12 मध्ये आता 24 धावांची गरज आहे. 16 वरती 3 धक्के बसलेत. याआधी जर बघितलं गेलं किरण, मग विशाल, मग धीरज आणि आता विकी म्हात्रे आणि वैभव सांबरेची जोडी मैदानामध्ये 12 मध्ये 24 बनवतील का? थ्रिलर मॅच. नंदकिशोर आले तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता. 10चा ॲव्हरेजने 40 बनवायच्या होत्या, पण आता मॅच पहा कुठे गेली आहे. पहिलं षटक जसं कंप्लीट झालं असं होतं, वाटत होतं की एकतर्फी होईल. समोर समोर खेळल्यात, ड्राईव्ह केल्या बॉलला, लॉंग ऑफला बॉल चालला. 1 धाव बनेल. एका धावेवरती थांबवलं आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जर बघितला गेल्या 17 वरती जाऊन पोहोचते आतापर्यंत गाडी. नंदकिशोर रिक्वायर्ड रन रेट बघा 12 आता 55 जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक कंप्लीट झालेलं तेव्हा 8.40चं होतं, आता 12 वर गेलाय आणि हे 13-14चं झालं तर मग गेम होईल. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आता पोहोचतात. 1 धाव तर बनवली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी देखील इझी बनेल. दरम्यान खोनी गावचे राज शिंगोले यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. राजे शिंगोले यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. 19 धावसंख्या फलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 मध्ये अजून 21ची गरज आहे. मोठ्या फटक्याची आता नितांत गरज आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा झुकताना दिसेल कवाड संघाकडे आणि ती क्षमता विकीमध्ये आहे. क्षमता आहे आणि क्षमतेचा वापर शक्तीमध्ये केलाय विकी म्हात्रे. म्हटलं होतं ना की कॅप्टन्स नॉक पाहायला जरूर मिळेल. सिक्सर आलाय. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सहर्ष स्वागत आपलं द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये. पिच हिटर बॅटर आहे खोणी गावचा. 1 सिक्सर आला. धाव फलकावरती 25. समीकरण पुन्हा बदललंय कारण की 9 बॉल मध्ये राहिलेत आता विजयाकरिता 15ची गरज. मॅच झुकेल. म्हटलं होतं ना की एखादा मोठा फटका आला तर मॅच बदलताना दिसेल. 1 आला. दुसरा मारायचा प्रयत्न केला. मिड विकेटचे फिल्डर तिकडे पोहोचले आणि इटचा जवाब पत्थरने देताना हा गोलंदाज मिळवला विकेट. प्रिया शुभाचे लाडाचे प्रतिभा पाटील लाडाची सिस्टर. प्रतिभा पाटील लाडाची सिस्टर.
धाव फलकावरती धावा 25, 4 विकेट गमावले गेले, 4 चेंडूंचा खेळ समापलाय. असं वाटतंय की कधी घोणी, कधी कवाड संघ तर कधी सापे संघ. मीत स्पोर्ट्स कवाड आणि SK गावदेवी सापे या दोन संघांना लढताना आपण सध्या पाहतोय मैदानामध्ये. 40 धावांचं आव्हान दिलेलं, ती मॅच जाऊन पोहोचले. आता जर बघितलं गेलं तर 25 धावा फलकावर आहेत. दक्ष गुरव नवीन बॅटर, मिस टाइम स्ट्रोक होता, कम्फर्टेबल नव्हता, खेळायचा होता ऑन साईडला, बॉल बॅटचा वर लागला, त्याच्यामुळे ऑफ साईडला बॉल गेला मिडऑफच्या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 26-26 वरती. या षटकातील 5 बॉल फेकले आहेत, शेवटचा अंतिम बॉल आहे. तिसरं षटक हे पॅनल्टी मेड षटकाचा आपण खेळ सध्या पाहतो आणि या षटकामध्ये विकेट, सिक्सर, डबल, सिंगल सगळं काही पाहिलंय. अंतिम बॉलवरती आता वैभव सांबरे 3 मध्ये 3 धावा, त्याने आतापर्यंत 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय, पण गिअर बदलावे लागतील आता त्याला लवकर लवकर. परेश गोराटकर, आपण कुठे आहात? आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. परेश गोराटकर अथवा प्रतीक पाटील. 7 मध्ये 14ची गरज आहे वैभव स्ट्रायकर एंडवर. 7 मध्ये 14, वैभव स्ट्राईकला, हवेत बॉल, लॉंग ऑनचे फिल्डर भरपूर लांबनं चेस केलं आणि क्या बात है, मिल गई सफलता. कमालीची कॅच पकडली, वैभव जाईल आता पाठी. शुभाचे लाडाचे प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. हे क्यूट भारी त्या डेसी मुलीवर जीव आहे त्याचा फारा. 7 जन्माची ग प्रतीक्षा ताई आहे लाईफ पार्टनर. काय कमालीची कॅच पकडले, भरपूर दूर होते आणि ज्या वेगाने आला अतिशय असं वाटतही नव्हतं की बॉल पर्यंत तो पोहोचेल, पण तो पोहोचलाही आणि कॅच ही पकडली. खरं तर बाजीराव मस्तानी मध्ये एक डायलॉग होता, तो मला आठवलं की चीते की चाल बाज की नजर और बाजीराव की रफ्तार से कोई संदेह नहीं करते. मला असंच म्हणावं लागेल की चीते की चाल बाज की नजर और आतिश पाटिल की रफ्तार से कोई संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकते हैं. भरपूर वेगाने तो आला आणि त्याने कॅच पकडली. आता मॅच जर बघितलं गेलं तर राहिले आता विजयाकरिता 6 बॉल आणि 6 मध्ये 14ची गरज आहे. दक्ष आणि नवीन बॅटर आलेत आता निलेश गुतारने. सहा मध्ये आता 14ची गरज आहे. एक विशेष शुभ सन्मान देखील आपण मंचावरती करीत आहोत. अगदी एक कालही ज्यांनी गाजवला आणि आजही मैदान जे गाजवतात कोणी गावासाठी असे राजदादा शिंगोले दादांचा आपण सन्मान करीत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांतदादा गोराटकर दादांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते राजदादा शिंगोले दादांचा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर खोणीगावचे जबरदस्त खेळाडू आणि एक यशस्वी उद्योजक सन्माननीय प्रमोद शेठ शिंगे यांचे आपण सन्मान करूया. मी त्यांनाही विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. प्रमोद दादांचा आपण सन्मान करणार आहोत. मी प्रशांत दादांनाच विनंती करतो आपला शुभ असा हा सन्मान आपण करायचा. प्रमोद दादांचा सन्मान केला जातो. ते देखील पुढील सामन्यामध्ये आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. आणि आता आपण वळूया ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू विशाल. मॅच कडे वळतोय. ललित आलेले आणि ललित आले, ललित परतले. आणखी एक विकेट. प्रिया शुभाचे लाडाचे प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. हे क्यूट भारी त्या डेसी मुलीवर जीव आहे त्याचा फारा. 7 जन्माची ग
आणि आता बॅटिंग वरती आलाय अमित गुरव. लास्ट मॅच मध्ये 33 धावा बनवलेल्या त्याने. मॅन ऑफ द मॅच राहिला होता. थोडा लेट आलाय पण असं म्हणावं लागेल थेट आलाय की काय, कारण की आता संघाला गरज देखील राहिली आहे विजयाकरिता. जर बघितलं गेलं तर पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतले. 14 धावेंची गरज आहे. राहिले 4 बॉल आणि हॅट्रिक वरती सवार आहे गोलंदाज. याआधी आपण निखिलला देखील पाहिलं होतं, तो देखील हॅट्रिक वरती होता. 2 विकेट त्याने देखील लगातार घेतलेले, पण तिसऱ्या बॉलवर सिंगल आलेली. आणि आता अमित गुरव. अंडर एस्टिमेट नाही करू शकत आपण अमितला, कारण की 33 धावा त्याने लास्ट मॅच मध्ये बनवल्यात आणि तो कॉन्फिडन्स जरूर आहे. आणि याआधी देखील अमितला जर बघितलं गेलं तर 5व्या क्रमांकावर तो आलेला, पण आता 8व्या क्रमांकावर आहे. अमित फुल टॉस फुल टोल वसूल करेल की काय. बॉल एक टप्पा बोर्ड लाईनच्या पलीकडे. धावा मिळाल्या 4. आता 3 मध्ये राहिल्या 10. फुलटॉस जरूर होता, पण कमरेचा वर असेल तर हा बीमर मिळेल. पण ज्या पद्धतीने आपण फर्स्ट लुक पाहिलाय, अंपायर देखील कॉन्फिडंट दिसलेत. करूया टीव्ही स्क्रीन, अंपायर आमचे चेक करतायत. नो, इट्स अ फायर डिलिव्हरी. म्हटलं होतं ना की अंपायर आमचे कॉन्फिडंट आहे. ज्या पद्धतीने आपण फर्स्ट लुक मध्ये पाहिलेलं, पण बरोबर रिव्ह्यू सिस्टम त्यांनी यूज केलं तिकडे, कारण की ठाऊक होतं की हा जर कदाचित वरती असता बॉल कमरेचा तर मग बीमर मिळाला असता आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव देखील मिळाली असती. त्यामुळे रिव्ह्यू हातामध्ये होता म्हणून तो यूज केलाय. पण आता मॅच बघितली गेली तर 3 बॉल 10 वरती सुटली आहे. अमित म्हटलं होतं ना की तो कॉन्फिडन्स आहे, आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावरती एक मोठा फटका खेळले. टॉप एज लागली. यष्टीरक्षक आता चुकी नाही करणार. आणखी एक विकेट. अमित आलाय, चौकार जोडला आणि तो माघारी परतलाय. आणि आता विजयाकरिता 2 बॉल 10 ची गरज आहे. म्हणजे दोनही बॉलला मोठेच फटके मारावे लागतील. 30 धावा फलकावरती, 40 आव्हान होतं. आतापर्यंत 3.4 षटकं कंप्लीट झालेत. अर्थात चौथ्या षटकातील 4 बॉल फेकलेत आणि 30 धावा बनवल्या गेल्या. म्हटलं होतं ना की पार्टनरशिप काम करेल, पण त्या पार्टनरशिप जुळल्याच नाही. पहिला विकेट पडला, त्यानंतर एका पाठोपाठ विकेट जात राहिले. अतुल मेहर आता बॅटिंगवरती. बॅटिंग ऑर्डरमध्ये डीपनेस तुम्हाला क्रमांक 8-9 पर्यंत दिसला. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग होती, पण बॉलर्सने ते कमाल केल्या. बॅटर्सला टिकून नाही दिलं मैदानामध्ये. अतुल मेहर, निर्णायक बॉल खेळल्या, ऑन साइडला खेळायचा होता, पण एक सिंगल देऊन जाईल आणि सिंगलच्या मदतीनं आता या मॅचचा विजय प्रस्थापित करण्याकरिता जी गरज होती ती नाही दिसली. आता 1 बॉल 9 ची गरज आहे. आता या मॅच मध्ये अतिरिक्त बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा, तरच कवाड संघाला इथून विजय मिळून देईल. एक फेअर बॉल पडला तर मग सापे संघाच्या नावावरती राहिली मॅच. 1 बॉल 9 ची गरज. स्ट्रायकर एंड वरती आपण निलेश गोतारणेला पाहतोय. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर ही मॅच देखील नावावरती राहिली. एसके गावदेवी सापे संघाच्या नावावरती 40 धावा केल्या डिफेंड आणि कमालीची बॉलिंग करताना मैदानामध्ये. हा पहा, आपण सध्या मॅच समरी पाहतोय. सापे संघ बॅटिंग करण्याकरिता जेव्हा आलेले तेव्हा 8 मध्ये 14 बनवल्या. आतिश पाटीलने, संतोष सुतारने 4 मध्ये 10 बनवल्या. निखिल पाटीलने 9, गौरवने बनवल्या 2. आणि बॉलिंगचा विचार केला तर धीरज, अतुल, किरण आणि विकी हे गोलंदाज पाहिले. विकी मात्र भरपूर महाग गेले होते. 18 धावा त्याने. किरणने दिल्या 10, अतुलने दिल्या होत्या 7. 1 विकेट त्याच्या नावावरती. धीरजने दिल्या 4. 1 विकेट देखील त्याच्या नावावर राहिला. पण दुसऱ्या बाजूने गोलंदाजांची कमाल पाहायला मिळाली. आतिशने
5 धावा देऊन 3 विकेट. निखिलने 2 धावा देऊन 2 विकेट. जिथे मॅचला टर्न आलं होतं ते दुसरं षटक निखिलचं पाहायला मिळालेलं. आणि त्यानंतर नंदकिशोरने देखील 2 विकेट घेतले, 10 धावा त्याने दिल्या. जीवनचं पहिलं षटक 14 धावा देऊन 1 विकेट त्याने देखील मिळवला होता. आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये जर बघितलं तर विकी, विशाल, किरण, अमित भरपूर बॅटर यूज केले गेले, पण डबल फिगरमध्ये कोणीच धावा बनवल्या नाही. त्यामुळे 40 धाव्यांचं हे टोटल आहे जे रोखलं गेलं. जवळ आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत आणि या मॅचचा हिरो ठरतोय सापे संघाचे कर्णधार आपण या आयोजकांपर्यंत जोडा. चला, भरपूर विचार विनिमय आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा जर विचार केला तर 2 प्रबल दावेदार. खरं तर संपूर्ण संघाने चांगला खेळ केला, पण आतिशय देखील बघितलं गेलं तर 14 धावा 3 विकेट त्याने देखील बनवल्या. निखिलने 9 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये खरं तर मॅचला जिथे टर्न द्यायचं होतं तिथे निखिलने महत्त्वाचे विकेट 2 मिळवले आणि 2च धावा दिल्या. आणि खरं मॅचवरती जिथे प्रेशर वाढवायचं काम केलं तो निखिलला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. खरं तर टर्न केलं होतं निखिलने मॅचला, सो आपण निखिलला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत. या निखिल आमच्या व्यासपीठावर. चला निखिल, आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचंय. सन्मान्य पंढरीनाथजी गोरटकर साहेबांना मी विनंती करेन की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपण निखिलला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक सन्मानित करणार आहोत. चांगला खेळ पाहायला मिळाला. खरं तर आतिश पाटीलचा देखील भरपूर चांगला खेळ होता, पण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आणि त्यानंतर जेव्हा संघाला गरज होती की जिथे एक टर्निंग पॉईंटवालं षटक पाहायला मिळेल त्या षटकामध्ये खरं तर 2च धावा दिल्या आणि 2 विकेट देखील त्याने महत्त्वाचे टिपले गेले. सो आपण त्याला देत आहोत प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि बॅटिंगवरती देखील त्याने 9 धावा बनवलेल्या. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता निखिलचा. संपूर्ण टीमने चांगली कमाली केली. स्पेशली मी म्हणेन की बॉलर्स खरं तर गोलंदाजाच्या जोरावरती सापे संघाच्या नावावरती मॅच राहिली आहे. सो आपण त्याला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत. आपण देत आहोत निखिलला प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक. सर्वप्रथम तर आपण ही ट्रॉफी देतोय जी